तुरुंगातून निवडणूक जिंकता येते का असा प्रश्न विचारला तर सोलापूरच्या जनतेने आज हो असं धक्कादायक उत्तर दिलंय। निवडणुकीच्या रिंगणात काय होईल याचा अंदाज राजकीय पंडितांनाही लावता येत नाही। याचा प्रत्यय आज सोलापूरमध्ये आला। एकीकडे सोलापूर महापालिकेत भाजपाने बहुमताचा आकडा गाठला असला तरी प्रभाग क्रमांक 2च्या निकालाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे। कारण इथे एका उमेदवाराने यांनी चक्क तुरुंगात असताना निवडणूक जिंकली आहे। सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये मनसेचे कार्यकर्ते बाळासाहेब सरोदे यांची हत्या झाली होती। त्यामुळे येथे सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत राजकारण चांगलंच तापलं होतं। या प्रभागात भाजपाचे दिग्गज आमदार विजयकुमार देशमुख यांचे सुपुत्र किरण देशमुख हे देखील मैदानात होते। त्यांनी शिवसेनेच्या गणेश कुलकर्णी यांचा तब्बल 11,000 मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला। मात्र खरी खळबळ उडाली ती याच पॅनलमधील भाजपाच्या दुसऱ्या उमेदवार शालन शिंदे यांच्या विजयामुळे। शालन शिंदे या सध्या बाळासाहेब सरोदे यांच्या हत्या प्रकरणात तुरुंगात आहेत। त्या प्रचारालाही उपलब्ध नव्हत्या, तरीही जनतेने त्यांना भरभरून मतदान केले आणि त्या सुमारे 4,000 मतांनी विजयी झाल्या। खुनाच्या घटनेनंतरही मतदारांवर कोणताही भावनिक परिणाम झाला नसल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले आहे। भाजपाने या प्रभागातील 4ही जागा जिंकून विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे। दुसरीकडे या निकालावर मनसेकडून अत्यंत संतप्त प्रतिक्रिया आली आहे। मनसेचे प्रशांत इंगळे यांनी संताप व्यक्त करताना म्हटले की ही लोकशाहीची आणि संविधानाची हत्या आहे। उमेदवार तुरुंगात असूनही निवडून येतो हे पैसा आणि सत्तेच्या जोरावर घडले। तुरुंगातील उमेदवार निवडून आल्याने सोलापुरात विजयाच्या जल्लोषासोबतच नैतिकतेच्या चर्चेलाही उधाण आले आहे।